भारताच्या इतिहासातील 18व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांची चर्चा केली जात आहे। चर्चेत असणाऱ्या विषयांमध्ये पंतप्रधान पद हा महत्त्वाचा मुद्दा आहे। उत्तर प्रदेशनेच का दिले भारतातील सर्वाधिक पंतप्रधान हाही मुद्दा सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे। नमस्कार, मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। स्वातंत्र्य मिळाल्यापासून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारताला एकूण 15 पंतप्रधान लाभले। भारताच्या लोकसंख्येच्या 2011च्या जनगणनेनुसार 17% लोकसंख्या असलेले उत्तर प्रदेश भारताच्या 6 पंतप्रधानांचे जन्मस्थान आहे। याशिवाय 9 पंतप्रधानांनी लोकसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले। उत्तर प्रदेश नंतर पंजाब, पाकिस्तानमधील पंजाबसह हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि गुजरात हे 2 पंतप्रधानांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे। जर आपण पंतप्रधानांच्या कार्यकाळावर नजर टाकली तर ही संख्या अधिक प्रभावी आहे। पदावर असलेल्या सर्वच पंतप्रधानांपैकी सर्वात जास्त कार्यकाळासाठी 75% ज्यांनी कार्यकाळ पाहिला, ज्या पंतप्रधानांनी काम केले त्यांनी उत्तर प्रदेशातील खासदार म्हणून भूमिका वठवली आहे। यामध्ये नेहरूंचा सुमारे 17 वर्षाचा कार्यकाळ म्हणजेच 6130 दिवस, त्यांची कन्या इंदिरा गांधी यांचा 15 वर्षाचा कार्यकाळ म्हणजेच 5829 दिवस, अटल बिहारी वाजपेयी यांचा 6 वर्षाचा कार्यकाळ 1996 मध्ये 13 दिवस, 1998 मध्ये 13 महिने आणि 1999 पासून 5 वर्षासाठी यांचा समावेश आहे। आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून पंतप्रधान पदावर आहेत। मोदींचा जन्म गुजरातमध्ये झाला होता। आधी ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले। त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। पी.व्ही. नरसिंहराव आंध्र प्रदेश आणि राज्यसभेत राजस्थान आणि आसामचे खासदार असलेले मनमोहन सिंग वगळता प्रत्येक काँग्रेस नेत्याने पंतप्रधान म्हणून लोकसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे। काँग्रेसने दिलेल्या सर्व पंतप्रधानांचा जन्म उत्तर प्रदेशात झालेला नसला तरी त्यांनी शेवटी जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या वडिलोपार्जित राज्याचेच प्रतिनिधित्व केले आहे। आता पाहूयात नेमकं नेहरू गांधी कुटुंबाचा उत्तर प्रदेशशी संबंध काय। नेहरू गांधी कुटुंबाचा उत्तर प्रदेशशी दीर्घकाळ संबंध आहे। जेव्हा मोतीलाल आग्रा येथे कायद्याचा अभ्यास करत होते आणि नंतर ते अलाहाबाद आताचे प्रयागराज येथे गेले, तेव्हा त्यांनी अलाहाबादमध्ये स्वराज्य भवन, आधी ज्याचं नाव आनंद भवन म्हणून ओळखलं जायचं, या नावाचा एक मोठा वाडा विकत घेतला, ज्याचा वापर नंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनौपचारिक बैठकीचे ठिकाण म्हणून करण्यात आला। जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या दोघांचा जन्म अलाहाबादमध्येच झाला होता आणि ते 1930 पर्यंत स्वराज भवनातच राहत होते। नेहरू गांधी वंशाचे सातत्याने उत्तर प्रदेशशी संबंध ठेवले आहेत। असे असले तरी राज्याने नेहमीच त्यांच्यासाठी अनुकूलता दाखवली आहे। 1975 साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिराजींना निवडणूक गैरव्यवहारासाठी दोषी ठरवले आणि त्यानंतर 1977 साली त्यांचा पक्ष काँग्रेस संपूर्ण राज्यात एकही जागा जिंकू शकला नाही। इंदिरा आणि राजीव दोघांनीही अनुक्रमे रायबरेली आणि अमेठीच्या जागा गमावल्या आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले। तरीही उत्तर प्रदेश ही इतकी महत्त्वाचे राजकीय रणांगण का आहे? सुरुवातीला या 215 दशलक्ष लोकसंख्येसह 2011च्या जनगणनेनुसार हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे। ते लोकसभेत 80 खासदार पाठवते। त्यानंतर महाराष्ट्र 48 सदस्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे। उत्तर प्रदेशातील खासदारांचा लोकसभेत 20% वाटा आहे आणि राज्यातील निर्णायक विजय अनेकदा केंद्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवतो। स्वातंत्र्यानंतरच्या 3 दशकात उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु नंतर मोठा बदल झाला। त्यामुळे 1977 मध्ये काँग्रेसचा पहिला पराभव झाला आणि 1990च्या दशकात भाजपचा उदय झाला। 2014 साली भाजपने यूपीमध्ये विक्रमी 71 जागा जिंकल्या। युतीच्या मित्र पक्षाने आणखी 2 जागा जिंकल्या। त्यापूर्वी 1984 साली काँग्रेसने यूपीमध्ये 85 पैकी 83 जागा जिंकल्या होत्या। दिल्लीकडे जाणारा राजमार्ग यूपीतून जातो असे अनेकदा म्हटले जाते।
आणि तेच 1952 पासून आजवर सातत्याने प्रत्येक निवडणुकीत दिसत आहे। त्यामुळे बहुतेक पंतप्रधान होऊ इच्छिणाऱ्यांनी उत्तर प्रदेशची निवड केलेली दिसते। अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून कळवा। धन्यवाद।